साथ सोडावी लागते. दीपक मंदिर तांबर्डेक, वेल प्लेड, थँक्यू. हॅपी जर्नी. जाऊया बॉक्स मध्ये. मॅच थांबवा जरा. मॅच थांबवायची आहे. येस, मॅचला सुरुवात होते. कुणकेश्वर पॅकर्स, अण्णा चव्हाण. नॉन स्ट्राईक एंडला शिवदास, मागच्या मॅचचा हिरो आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. चांगला चेंडू, इथे मात्र फटका फसलाय, झेल सुटलाय. पहिला जीवदान पाहायला भेटेल शिवदासला. जीवदानाचा फायदा तर उठवावा लागेल. झेल सोडतोय या ठिकाणी विक्की जाधवने. झेल सोडलंय शुभमच्या गोलंदाजीवर. ती टीमचा कॅप्टन शुभम मागच्या मॅच मध्ये 9 धावा देऊन 4 गडी बाद केलेत. तो शुभम गोलंदाजी मार्कवर. अण्णा चव्हाण त्याच्या समोर बॅटिंग करताना शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू गुडलेंतवरती टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाउन झाला. थेट चेंडू यश्री रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक मोठा खेळाडू कुणकेश्वर पॅकर्स टीमचा अण्णा चव्हाण आणि त्याच्या समोर युवा खेळाडू, परंतु अतिशय दर्जेदार फॉर्म मध्ये वाडा पडेल या परिसरामध्ये नेहमीच चर्चेत असतो हा खेळाडू, तो शुभम गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय आणि अप्रतिम झेल पकडलाय. 9व्या कोऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं, परंतु ताकद कुठेतरी कमी पाहायला भेटली. बॉटम हँडचा उपयोग सुद्धा चांगला पाहायला भेटला, परंतु त्यानंतर मात्र अप्रतिम झेल पकडलाय महेश वाडेकरने. टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या 1 ला 2 अशी परिस्थिती आहे. 1 ला 2. अण्णा चव्हाणवरती संपूर्ण टीमचं भवितव्य, परंतु या मॅच मध्ये सुद्धा सबशेल फेल ठरतोय. थँक्यू डीजे. इथे लखी कुपनला सुरुवात झाली आहे सकाळच्या 17 पासून आणि आमचे संयोजक मैदानाच्या परिसरामध्ये फिरतायत. ज्यांना कोणाला कुपन पाहिजे त्यांनी फक्त कुपनची किंमत आहे 10 रुपये. शॉर्ट पिच डिलेव्हरी, हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लॉंग लेगला झेल पकडला जातोय. आल्या पाय उली माघारी परतावं लागतंय अक्षयला. टीमला बसलेला दुसरा हादरा. टीमची धावसंख्या 2 ला 2 अशी परिस्थिती आहे. खराब सुरुवात म्हणावी लागेल. झेल पकडलाय निखिलने. श्री गणेश वाडा टीमच्या माध्यमातून आतापर्यंत 2 गडी गमावलेत कुणकेश्वर पॅकर्स टीमने. 2 ला 2 अशी परिस्थिती आहे. आज सुद्धा भाग्यवान विजेते 4 घोषित करण्यात येतील. शेवटच्या सामन्यामध्ये मधल्या इनिंग ब्रेक मध्ये हा लकी ड्रॉ काढण्यात येईल. कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे. मुख्य व्यासपीठावरती या, कुपन खरेदी करा किंवा मैदानाच्या परिसरामध्ये आमचे संयोजक
लकी ड्रॉचं कुपन घेऊन फिरतायत त्यांच्याशी संपर्क साधा. आज 3 स्मार्ट वॉच आणि 1 एअरफोन या ठिकाणी असेल भाग्यवान विजेत्यांना, याची नोंद घ्यायची आपण. आज सुद्धा आपण नशीब आजमायचं आहे. काल सुद्धा 4 भाग्यवान विजेत्याने आपलं नशीब आजमावलंय. आज 4 नशीबवान माणसं कोण असतील भाग्यवान विजेते. परंतु जाऊया मैदानावरती. आणि यावर मात्र हॅट्रिक असेल. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक शुभमच्या नावावर केली जाईल. इथे बॅटर बाद होतोय. 3-2 कुणकेश्वर पॅकर्स या टीमची परिस्थिती. शिवदास साईमूर्ती संपूर्ण टीमची जबाबदारी असेल. त्याला यातून मार्ग काढावाच लागेल. शिवदासला चांगला मोठा फटका सजवलाय. पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. तर टी-आर सर्कल कडे मिड ऑफला चांगला चेंडू होतोय. तिथेपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7-3 कुणकेश्वर पॅकर्स. खराब सुरुवात. अण्णा चव्हाण 2 धावावरती झेलबाद झाल्यानंतर इथे मात्र संघाची परिस्थिती कुठेतरी खराब पाहायला भेटते. पुन्हा एकदा ब्लॉक होल मधला कव्हरला चेंडू दिलाय. पायचा डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 8-3 अशी परिस्थिती इथे पाहायला भेटते. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमची. उर्दू विकेट बॉलर तयार. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफला मारलाय. पाहायचंय क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. धावचीचा धोका असेल परंतु सुरक्षित क्रीज मध्ये दिसेल. गुड इनिंग बिटवीन म्हणावं लागेल. दशरथ साईम शिवदास यांच्यामध्ये 2 धावा ते ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. चांगली सुरुवात इथून करावी लागेल. खराब सुरुवात तर झाली आहे परंतु ते विसरून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. शिवदास असेल दशरथ असेल या 2 दिग्गज बॅटर आहेत. त्यांना इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. महेश गोलंदाजी मार्कवर मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल का? यस, इथे षटकारासाठी जाईल. शिवदास साईमच्या बॅट मधून हा षटकार येतोय. यस डीजे.
बॅटिंग तर करावी लागेल या मॅच मध्ये. महेशवरती आक्रमण चढवलंय. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक शुभमच्या नावावरती. चांगला चेंडू, स्विंग आणि मिस. काय गोलंदाजी केली, भन्नाट वेग, अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे पाहायला भेटली आहे. आणि इथे दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16-3 अशी परिस्थिती आहे. 16-3 कुणकेश्वर पॅकर्स या टीमची धावसंख्या. डीजे ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल. 16-3 अशी परिस्थिती आहे कुणकेश्वर पॅकर्स टीमची. टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना दिसतोय प्रशांत आचरेकर, अष्टपैलू खेळाडू, परंतु आज त्याच्या बॅटला चेंडू लागत नाहीये. इम्प्रेस केलंय ओव्हर क्रमांक 1 पेश करताना शुभमने. चांगला चेंडू इथे पाहायचंय, वाईटची दाद मागतोय परंतु सुरक्षित असेल चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी प्रशांत आचरेकरच्या माध्यमातून. धावसंख्या रोखली आहे 3-16 कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमची धावसंख्या. बॉलर तयार, राऊंड विकेट. लेफ्ट हँड बॉलर, चांगला चेंडू शप्पल होऊन इथे खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हला बॉलर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत निर्धाव चेंडूची बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रशांत आचरेकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार असेल. हा मात्र मोठा फटका सजवलाय. झेल होईल का? इस्ते काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये झेल पकडला जातोय. दशरथ साईमला माघारी परतावं लागेल. एका बाजूने शिवदास साईम. नवीन बॅटर ऋषिकेश वातकर जाईल मैदानात. दशरथ साईम इथे बाद झालाय. चारला 16 प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मारा करेल. लेफ्ट हँड गोलंदाजी म्हणावी. लेफ्ट हँड बॅटर ऋषिकेश वातकर दिसतोय आपल्याला. चांगला चेंडू स्विंग झालाय परंतु इथे बॅकअप केलं जाईल फट स्लिपला. तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17-4 ओव्हर क्रमांक 3 सध्या मैदानावरती चालू. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला शिवदास साईम. एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय परंतु इथे थोडस संयम ठेवावा लागेल शिवदासला. चांगला मोठा फटका सजवलाय. फटका फसलाय की काय? इथे अप्रतिम झेल पुन्हा एकदा लॉंग ऑनला आणि आता शिवदासला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला 5वा हादरा. शुभम वाडेकरने अप्रतिम झेल पकडलाय. आतापर्यंत 4 गडी आउट झालेत कुणकेश्वर पॅकर्स टीमचे. केवळ 17 गाडी या दोन्ही बॅटरचा विचार केला तर भरपूर वर्ष क्रिकेट खेळतायत. इथून नौका यांना पार करावी लागेल.
संघ अडचणीत. 17-5 कुणकेश्वर पॅकर्स. प्रशांत येतोय, राऊंड विकेट मारा करेल. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय तोपर्यंत थर्ड मॅनच्या दिशेने 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गुरु घाडीने आपलं खातं खोललंय. टीमची धावसंख्या 18. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5-18. कुणकेश्वर पॅकर्स या टीमची धावसंख्या होते. प्रशांत आचरेकरचा विचार केला तर 2 गडी त्याने आउट केलेत आणि 2च धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल प्रशांत आचरेकरचं. परंतु या ठिकाणी ओव्हर क्रमांक 1 पेश करताना शुभम वाडेकरने 3 गडी आउट केलेत. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली आहे आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतोय. पुन्हा एकदा शुभम वाडेकर. टीमची धावसंख्या 17-18 18-5 अशी परिस्थिती आहे. ऋषिकेश वातकर नॉन स्ट्राइक एंडला. गुरु गाडी स्ट्राइकिंग एंडला. बॅटर तयार. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू स्क्वेअर लेगला टोलवलाय. पाहायचंय डीप मधून क्षेत्ररक्षक येतंय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे इथे. एकच धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 19 धावा. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा ऋषिकेश वातकर आणि त्याच्या विरोधात शुभम. लेदर क्रिकेट चांगला खेळतो परंतु आज टेनिस क्रिकेट सुद्धा चांगला खेळताना दिसलाय. आज चांगली गोलंदाजी. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक शुभम वाडेकरच्या नावावरती आणि तोच गोलंदाज सध्या मैदानात गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू फटका फसलाय. पाहायचंय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू वन बाउंड चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. लकी ड्रॉची कुपन विक्री सुरुवात झाली आहे. आपण आपलं नशीब आजमायचंय. संध्याकाळी शेवटच्या सामन्याच्या मधल्या इनिंग ब्रेक मध्ये 4 भाग्यवान विजेते आमच्या मुख्य व्यासपीठावरती निवडले जातील. चांगला चेंडू मिड विकेटला स्क्वेअर लेगवरून येतोय. क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकडलाय डीप मध्ये. कौतुक करावं लागेल. गुरु गाडीला माघारी परतावं लागतंय आणि गौरव या ठिकाणी अप्रतिम झेल पकडतोय. टीमला बसलेला 6 सुबोध गोहिम नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. शुभम चांगली गोलंदाजी करतोय. श्री गणेश वाडा टीमच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये अडखळला श्री गणेश वाडा परंतु त्यानंतर या मैदानाचा अंदाज घेतल्यानंतर दोन्ही सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटलाय. मोठा फटका सजवलाय. पाहायचं इथे कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडलाय. सुबोधला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला 7वा गडी आउट होतोय. मधले 2 चेंडू शिल्लक असेल. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा हॅट्रिक चेंडू शुभमचा 7-20. चांगला चेंडू फर्स्ट स्लिपला फक्त दिशा दिली. यावर मात्र एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या 21-7 अशी परिस्थिती आहे. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी
श्री गणेश वाडा टीमच्या माध्यमातून. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध मसुरे, बंड्या स्पोर्ट्स मसुरे ही शेवटची मॅच असेल. चांगला चेंडू फुलर लेनचा हलक्या हाताने स्टीअर केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल इथे. प्रसाद तेजम नकार दिलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 7-22 अशी परिस्थिती आहे. 35 धावा जरी बनवल्या तरी मजा येईल. कुणकेश्वर पॅकर्स हा संघ गोलंदाजीच्या जीवावरती कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ओव्हरचा स्पेल संपलाय शुभमचा आणि फक्त 6 धावा देऊन 5 विकेट आउट केलेत. एकदा जोरदार टाळ्या शुभम साठी. चांगली गोलंदाजी येते श्री गणेश वाडा टीमच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज इथे. चांगला चेंडू इथे थर्ड मॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा एकच धाव ऍड केली जाईल. लेफ्ट हँड बॅटर इथे ऋषिकेश वातकर. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 23-7 मोठे फटके मारावे लागतील. शेवटचं षटक. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कुणकेश्वर पॅकर्स आता हात खोलावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. परंतु इथे मात्र बीट झालाय. प्रसाद तेजम निर्धाव चेंडूची सांगता होते. गुडल्यांवरती टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाउन्स झाला आणि त्यामुळेच की काय प्रसाद थोडासा बीट झालाय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तोडफोड बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 23-7 अशी परिस्थिती आहे. माफ करा 24 धावा झाल्यात. राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू आत्ता मात्र बॅटच्या रडारमध्ये घेतलाय ऋषिकेश वातकरने आणि चौकार जातोय. 4 धावा इथे ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 28. शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका सजवेल का ऋषिकेश वातकर? क्षमता आहे, भरपूर सामन्यांचा अनुभव आणि तो मोठा फटका सजवावा लागेल. लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 7-28. एक षटकार एक चौकार पेश करेल का? विकी जाधव राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू इथे शफल होण्याचा प्रयत्न आणि नो चेंडू घोषित केला जातोय इथे. नो चेंडू. यस, ऑनफिल्ड अंपायर निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावेच लागतील. येस, एक क्षेत्ररक्षक बॅकसाइडला येतोय आणि त्यामुळेच पंचांचा निर्णय येतोय. नो चेंडू. फ्री हिटचा सिग्नल असेल पंचांचा. पाहायचंय फ्री हिट वरती आक्रमण चढवेल का ऋषिकेश वातकर? शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर एकच धाव भेटेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 30. शेवटचा चेंडू असेल. प्रसाद तेजम चौकार षटकार मारेल का? 30 धावा माफक स्कोर कार्ड वरती. आणि हा मात्र चांगला चेंडू स्टेट ड्राईव्हला सजवला. पाहायचा क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव या चेंडूवरती ऍड केली जाईल. इथे 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 7-31 अशी परिस्थिती आहे. विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असेल श्री गणेश वाडा या टीमला. 24 चेंडू आणि 32 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत श्री गणेश वाडा या टीमला. भाग्यवान विजेते संध्याकाळी ठीक शेवटच्या सामन्याच्या मधल्या इनिंग ब्रेक मध्ये होतील.
लकी ड्रॉचे कुपन्स इथे आपल्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. मैदानाच्या बाहेर आमचे संयोजक आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आहेत. लकी ड्रॉची किंमत फक्त 10 रुपये आहे. 10 रुपयामध्ये तुम्हाला स्मार्ट वॉच आणि इयरफोन भेटतील. आज 4 लकी विजेते काढण्यात येणार आहेत. 3 स्मार्ट वॉच आणि 1 इयरफोन. लकी ड्रॉची किंमत आहे फक्त 10 रुपये. तर यानंतर कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय. कॉम्बॉक्स मध्ये येत आहेत कृष्णाजी देवजी, हिंदीचा बुलंद आवाज, आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यानंतर मॅच असेल बंड्या स्पोर्ट्स मसुरे विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. बंड्या स्पोर्ट्स मसुरे टीमचा कॅप्टन आणि संपूर्ण स्क्वॉड ने तयारीत राहायचंय आपल्या डगआउट मध्ये. थैंक यू उत्तम सर. टीम का स्कोर जो कि यहाँ से अगर बनता जाएगा तो देखिए किस तरह से माहौल बना. कुछ लो टोटल देखने को मिला. 32 रन की आवश्यकता जिससे पीछे अंतिम 30 गेंदों पर मैच में. तीस चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. धन्यवाद. कुछ इस तरह से माहौल बना मैदान पर. देखिए शुरुआत के जो बल्लेबाज थे, एकमात्र सफल बल्लेबाज जो कि इस मैदान पर सफल रहा, जो कि शिवदास, जिन्होंने 14 रन बने. बाकियों के सबके फोन नंबर. एक पहला खिलाड़ी जो कि निकला अन्ना 1 रन पर, तीसरा अक्षय 0 पर, चौथा सिद्धेश 0 पर, पांचवा दशरथ जो कि 1 रन पर, ऋषिकेश मात्र 9 रन पर, लगभग 2 रन पर, सुबोध 0 पर, तेजस जो कि 3 रन पर, प्रसाद जो 3 रन पर. ये कुछ ही देखा जाए, मतलब बाकियों के सबके फोन नंबर देखने को आपको मिले मैदान पर. लेकिन लड़ाई हो सकती है मैदान पर. शुरुआत के माहौल में अन्ना पावर प्ले में अगर गुच्छों में विकेट ले जाए ना, तो वो माहौल में मैच बन सकता है मैदान पर. 30 गेंदे 32 रन कहने को ये टोटल बहुत आसान है, लेकिन क्रिकेट में प्रदीप सर हमेशा कहते हैं छोटा टोटल सबसे बड़ा रहता है हमेशा क्रिकेट में. और वही बात मैदान पर. ऑन साइड पर स्क्वायर लेग हम पर ठीक ऊपर से निकली गेंद, और गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा पर निकली, ठीक वहां पर सीमा रेखा से पार. 4 रन के लिए मैदान पर. चव्वे के साथ खाता खोला मैदान पर, जो स्ट्राइक पर बल्लेबाज मैदान पर शुभम मैदान पर, और डीजे वाला अभी तक पहुंच चुके यहां से. बजाओ. थैंक यू डीजे. एक बाउंड्रीज लग चुकी है पहले ही गेंद पर मैदान पर. ऑफ टर्न के बाद कट किया, कवर पर हवा में रखा गेंद को. शायद कैच होना था मैदान में, क्योंकि ऐसे मौकों पर आपको शायद मौके में कैच लेने पड़ेंगे. 2 रन वहां पर बनते हुए, और 2 रन के साथ टीम का स्कोर जो कि मैदान में पहुंचा मात्र 6 रन पर. उत्तम सर, पहले दिन, दूसरे दिन पर, तीसरे दिन पर लगभग 100 रन बनाने वाली टीम भी इस प्रतियोगिता में शायद वहां से हार चुकी थी दूसरा मैच. और कुछ इस तरह से माहौल इस टीम का. सुबह 94 बनाए लगा के टीम बहुत तगड़ी, लेकिन दोपहर के समय पर थोड़ी सी बैटिंग खराब. इस बार इनसाइड आउट, हवा में, सिर्फ हवा में खेला गेंद को. गेंद कवर बाउंड्री पर निकली. पहला रन बहुत तेज निकला, और दूसरे दिन सिलसिला रनों का चलता जा रहा है. ये सिलसिले को रोकना पड़ेगा. टीम का स्कोर पहुंचा 8 रन पर. 32 की आवश्यकता मैच में, जिससे पीछे इस मुकाबले में कुणकेश्वर पैकर्स टीम जो अब बॉलिंग कर रही है, और श्री गणेश वाडा टीम अब बैटिंग करती है इस मैदान पर. ओपनिंग जोड़ी जो कि शुभम और महेश, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर.
इस बार फिर से हवा में खेलेगा गेंद को, इस बार भी शायद मौका मिलेगा आपको रन लेने का, लेकिन इस बार गेंद सीमा रेखा से पार। 4 रन के लिए थैंक यू डीजे। हॅलो, मैदानावरती शुभ आगमन होत आहे, अर्थात श्री खवळे महागणपती, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एकमेव गणपती, ज्याला 324 वर्षांची अखंड परंपरा असलेला गणपती यावर्षी 325व्या वर्षात पदार्पण करीत आहे। त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्व चषक व सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आले। या ट्रस्टचे अध्यक्ष सर्व सन्मान श्री सूर्यकांतजी खवळे यांचं इथं शुभ आगमन होत आहे। आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। श्री खवळे महागणपती, ज्या गणपतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली, 324 वर्षाची परंपरा, हे 325वे वर्ष, आणि या ट्रस्टचे अध्यक्ष सर्व सन्मानित श्री सूर्यकांतजी खवळे साहेबांचं इथं शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मिड विकेट पर खेला गया वो शॉट सीधे हवा में मार बैठे, खिलाड़ी ने उस झोली में लपका उस कैच को और चलता क्या पहला विकेट निकला। टीम का स्कोर शुभम के रूप में पहुंचा 14 रन पर, 14 शुभम ने बने अपने बल्लेबाजी में, टीम का स्कोर भी वहीं पर हुआ। एक ओवर समाप्त हो चुका है, 14 पर 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर खेल चलता हुआ। लाइनमैन आप बिल्कुल सीमा रेखा तैयार रहिए। लाइनमैनों को आकर्षक प्राइज है, 100 रुपए का नकद पुरस्कार मिल जाएगा आपको। हमने सुबह में कहा था जगरू सर के 100 रुपए वहां पर बिल्कुल कैश लीजिए, 100 रुपए यहाँ पर लगाइए, शाम में आपके डबल हो जाएंगे। सिर्फ 2 लोगों ने अभी तक कैच लपका है, मतलब कैच लेने के बाद आप 100 रुपए के टिकट निकालिए, 10 टिकट आपके हाथ में आएंगे। सर जी बनी तो बली वाला अब्दुल गनी, वैसे तो आप बिल्कुल दिखाई देंगे स्क्रीन पर कि आपने कैच लपका। अगर ना पैसे वसूलना तो वहां पर भी वसूल सकते, आप शाम में वही स्टेटस रख दीजिए कैच लपने का, मतलब वहां पर भी पैसा फिट जाएगा, मतलब बिल्कुल मिल जाएगा आपको। लेकिन फिलहाल इस समय पर नया बल्लेबाज पहुंच जाएगा स्ट्राइक पर, 32 का सवाल, उसका पीछा किया, 14 पर पहुंचा, 1 विकेट नुकसान के बाद खेल चलता हुआ दूसरे ओवर का। अक्षय जो कि नॉन स्ट्राइक एंड पर जाएगा, महेश अब जाएगा स्ट्राइक पर मैदान पर, प्रशांत जो कि नॉन स्ट्राइक, महेश ऑन स्ट्राइक मैदान पर। इस मैच में क्या आक्रामक बैटिंग, क्या वही रुद्र अवतार जो कि अपनाया जाएगा मैदान पर? नहीं, वहां पर हल्का से गेंद को पुश किया, वापस सिंगल निकला, पीछे हटकर गेंद को कट किया गया, जहां पर कॉल अच्छा है, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़, थोड़ी सी ढिलाई कवर खिलाड़ी की, उस ढिलाई का उसी का फायदा मिला वहां पर, और जहां 1 रन था वहां पर 2 पर पहुंचा। टीम का स्कोर बन चुका है, टीम का स्कोर 7 गेंदों में 16, मतलब आधा टोटल बन चुका है, और आधा टोटल अभी भी बचा है, गेंदें बची 23 मैदान पर। ऑफ टर्न के बाद फिर से कवर पर खेला, खींचा हुआ शॉट मिड विकेट, मौके कवर खिलाड़ी पीछे है, लेकिन थोड़ी सी खराब फील्डिंग, और उसी गफलत का फायदा वहां पर दूसरा मैदान पर मिलता हुआ। पहली 2 गेंदों पर 4 निकले, 18 रन पर पहुंचा टीम का स्कोर। दोपहर का समय, कड़ी धूप मैदान में, उस बात का कोई फर्क नहीं पड़ता। आज लड़ाई बिल्कुल मैदान पर कड़क मुकाबले की, आज लड़ाई इस स्तर पर है कि मुकाबला दावेदारी का मैदान पर। इस बार ऑन साइड पर फ्लिक ऑफ द रिस्ट करेंगे, सारे मोड़ अटकलाया, बिल्कुल घुमाई यहां पर, मिड विकेट खिलाड़ी पीछे है, लेकिन उस बात का अफसोस यहाँ के 2 रन वहां पर मिल जाएंगे। देखिए टाइमिंग जब क्या ना बल्ले पर गेंद लगी तो वो एक मधुर सी आवाज है, उस मधुर आवाज में आपको नॉस्ट्राइक के बल्लेबाज ने भी कहा चलिए जल्दी पहुंचे, 2 रन बनाने पड़ेंगे यहाँ से। 20 पर पहुंचा टीम का स्कोर, मात्र 12 रन की आवश्यकता, जिससे पीछे ये मैच थोड़ा एक तरफा देखने को मिल रहा है। जो बैटिंग होनी थी हुई नहीं मैदान में। इस बार बल्ले पर लगी, लड़खड़ाती गेंद निकली वाइडिश गली पर, जहां पर खिलाड़ी मौजूद है। एक ही रन वहां पर बनेगा, 21। तारा स्पोर्ट तारा मुंबई 2025 का पड़ाव, लगभग ये 4था दिन मैदान पर। हमारे साथ जो कि स्कोरिंग पर जागरूक सर जो कि बैठ चुके हैं, जागरूक जोशी आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान।
ऑफ स्टंप के बाद कट किया, गेंद को हवा में रखा, वाइडिश गली पॉइंट का खिलाड़ी पीछे जाकर गली की तरफ पहुंच चुका है, वहां पर कॉल भी अच्छा हुआ, एक ही रन वहां पर बनेगा, इक्का दुक्का बनता हुआ और जीत का मौका ये आसान बन रहा है मैदान पर। टीम का स्कोर पहुंचा मतलब 22 रन पर। देखिए हमने लगभग 3 दिन 4 दिन यही कह रहे मकरन लाड़ के बारे में, दोपहर के समय में जाते तो वापस शाम तक पहुंचते नहीं मैदान पर स्कोरिंग पर, और आज भी ये किसी कारण से गुम हो चुके हैं। इस बार ऑप्शन के बाद बिल्कुल बेसबॉल के अंदाज में शॉट को दबोचा, वहां पर एक रन वैसे ही मिलने वाला है मैदान पर। देखिए अब डॉट गेंदें बहुत कम देखने को मिली, उसका भी नुकसान हुआ। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर में 23 मैदान पर 1 विकेट नुकसान के बाद बैटिंग कर रही है श्री गणेश वाडा टीम। इस मुकाबले में अंत तक कौन खेलेगा ये बताने वाला मुकाबला इसके बाद रहेगा, क्योंकि समय अगर बात बंडे स्पोर्ट मसूरी टीम अभी भी मैदान में रुक चुकी है, उनको पता है कि इस मैच में जो जीतेगा वो उनके साथ 2 हाथ करेगा, मतलब दोहरी लड़ाई मैदान पर होगी। ठीक है, टेनिस.com की तारीफ करनी पड़ेगी मैदान पर। ऑन साइड पर हल्के हाथ से फिर से खेला गेंद को, लॉन्ग ऑन पर गेंद निकल चुकी है, 1 रन निकला। देखिए मकरन जो लॉन्ग ऑन सीमा रेखा पर बिल्कुल बाहर लगभग 90 मीटर दूर बैठा है, कैमरामैन ने हमें वहां से दिखाया कि वहां पर अब वो हाथ दिखा रहा है। भाई क्या नजर है कैमरामैन की, तारीफ करनी पड़ेगी, जिसको लगभग 3 दिन कोई ढूंढ ना सका उसको आपने एक ही पल में ढूंढ लिया। 1 रन वहां पर निकला, टीम का स्कोर भी पहुंचा 24 रन पर। मैच बिल्कुल संकट में। ओ इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, हालांकि पहला रन बहुत तेज निकलेगा, शायद लेग बाइज के रूप में शायद रन निकल सकता है, बैकअप है पीछे, इसका मतलब है दूसरा भी रन मैदान पर निकलेगा। लेग बाइज के रूप में रन मिलता हुआ मैदान पर 2 निकलते 26 पर पहुंचा, कारवा बहुत दूर जा रहा है। अंतिम क्या MS धोनी स्टाइल में सिक्सर मारकर इस मैच को समाप्त किया जाएगा इस टीम की तरफ से। ऑन साइड पर लॉन्ग लेग सीमा रेखा पर शायद रन तो मिलेंगे सिर्फ आपको 2 मैदान पर, नहीं अभी तक एक ही मिला है, कमाल अच्छा है, एक ही रन वहां पर मिलेगा। 5 रन की आवश्यकता जिससे पीछे, अब 5 रन जिससे पीछे क्या मुकाबला, बिल्कुल कड़क मुकाबला। शुरू में लग रहा था कड़क, लेकिन बल्लेबाजों ने आसान बना दिया, खासकर शुभम ने 14 रनों की एक लाजवाब बैटिंग, 1 बाउंड्रीज लगाई और लगभग 2 बाउंड्री और 4 बार दौड़कर 2 रन निकाले गए और लाइन को दूर रखा गया। वाइड बॉल का इशारा मैदान में पहुंचा, मात्र 4 रन जिससे पीछे मैदान पर। तो चलिए बंडे स्पोर्ट मसूरी के सामने टीम खेलेगी, वो अभी इस वक्त लग तो ऐसा रहा है कि विजेता टीम श्री गणेश वाड़ा ही रहेगी, कि अभी लक्ष्य काफी नजदीक आ चुका है। 3 रन जिससे पीछे, मतलब प्रति ओवर अगर 1 रन भी उत्तम स्तर बन जाता है ना टेस्ट की तरह, तब भी मैच में आप जीत सकेंगे, इतना समय आपके पास है। लेकिन तारीफ करनी पड़ी अन्ना आपकी पूरी टीम की। सुबह अन्ना ने जो बैटिंग सर्जी की, लगभग 50 से ऊपर साल उस खिलाड़ी की, लेकिन किसी भी सूरत में लगा नहीं कि वो 50 साल का है। मतलब वो फिटनेस के बारे में कहा जाए, वाइड बॉल का इशारा, वो विश्वास के बारे में कहा जाए, और हम बहुत बार कहते हैं ना बिल्कुल उम्र वो जस्ट नंबर होता है आपका, मतलब जो आंकड़े होते हैं वो नंबर रहता है आपका उम्र का, लेकिन भाई कोई सीमा नहीं खेलने की, आप किसी भी हाल में किसी भी सूरत में कहां पर भी खेल सकते हैं, बस आपके पास वो ताकत है। इस बार फुल टॉस गेंद, शायद रन वहां पर नहीं, सीधे फॉल्स में रोका गया इनको। टीम का स्कोर पहुंचा 32 का पीछा करती हुई मात्र 30 रन पर। सर जी 2 रन की जिससे आवश्यकता, क्या MS धोनी स्टाइल में समाप्त करने का प्रयास करे? अरे भाई चलिए बनना है तो बन जाइए, कोई फर्क भी नहीं पड़ता, गेंदें बहुत ज्यादा बची यहाँ से, अब तो बल्ला ही चलाइए। यहाँ पर कवर पर खेला गया, हल्के हाथ से वो सिंगल निकला, आराम से टहलते पहलते बगीचे में वो सिंगल निकला। मैच टाई हो चुका है, मैच में उम्मीद अब ज्यादा बची नहीं है, क्योंकि 5 ओवर के मुकाबले में 3 ओवर का खेल अब जाके कहीं पर भी समाप्त हो चुका है मैदान पे। और कहीं ना कहीं अगर यहां से बात बताई जाए तो अंतिम 12 गेंदों में मात्र 1 रन की आवश्यकता जिससे पीछे। मंदार के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। देखिए दबाव अब किसी भी टीम पर नहीं है, देखिए दोनों टीमों को पता हो चुका है कि यहां से ये मुकाबला जीत चुके हैं। अब आने वाला समय ये बताएगा कि आखिरी मुकाबले में क्या होगा मैदान पर।
अच्छा क्रिकेट हल्के से को खेलेगा, वो सिंगल निकला। कहानी में बिल्कुल समाप्ति हो चुकी है। मैच को जीता इस समय पर श्री गणेश वाड़ा टीम ने, उनका हार्दिक अभिनंदन। बंडे स्पोर्ट मसूरे कप्तान टॉस में पहुंचिए, टॉस का बॉस कौन बनेगा ये बताने वाला मुकाबला भी रहेगा, अंतिम मुकाबला दिन का। और साथ साथ बिल्कुल हम चाहे लेंगे प्रदीप सर के पास। प्रदीप सर स्वागत है आपका। टॉस होगा इसका मैच का, श्री गणेश वाड़ा वर्सेस बंडे स्पोर्ट मसूरे टीम, दोनों कप्तान टॉस के लिए पहुंचे। और मैन ऑफ द मैच शुभम वाडेकर, जिन्होंने आज क्या किया मैदान पर सर जी? हैट्रिक विकेट निकाले, 2 ओवर डाले, 6 रन जो खर्च किए और 5 विकेट, और बल्लेबाजी में लगभग 14 रन जोड़े गए, 2 बाउंड्री उसमें शामिल मैदान पर। हल थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो आहे सन्मानसी सूर्यकांतजी खवळे, श्री खवळे महागणपती, नवसाला पावणारा व हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला गणपती, यावर्षी 324 वर्षांची अखंड परंपरा असलेला गणपती यावर्षी 325व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्व चषक व सन्मान चिन्ह पुरस्कृत केली आहेत. या ट्रस्टचे अध्यक्ष सर्वेसर्वा सन्मानसी सूर्यकांतजी खवळे साहेब यांचा इथं सत्कार होतो आहे तारा स्पोर्ट्स तारा मुंबरीच्या वतीने. आणि मी विनंती करतोय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाचे अध्यक्ष सन्मानसी सतीशजी धुरत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. शाल, पुष्पगुच्छ तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाचे अध्यक्ष श्री सतीशजी धुरत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. खवळे महागणपती